साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गणेश विसर्जन दिवशी गणेशाच्या मूर्तीची विटंबना। पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी गणेश विसर्जनच्या वेळेस गणेश मूर्तीची विटंबना होते। मागील वर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गणेश मूर्ती कृत्रिम हौदातून फेकून दिल्या। त्यावेळी पालिका आयुक्तांनी यापुढे असे होणार नाही असे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप महापालिकेने लेखी देण्यास नकार दिला। 365 दिवस प्रदूषण होते, दूषित पाणी, कारखान्याचे पाणी नदीत मिसळले जाते, मात्र केवळ गणेश विसर्जनच्या दिवशी प्रदूषण होते अशी आरोळी उठवली जाते। प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही। यासाठी हिंदू राष्ट्र समिती दरवर्षी जनजागृती करत असते, अशी प्रतिक्रिया हिंदू राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। या ठिकाणी माझं म्हणणं मी सांगू इच्छितो की आता जे गणपती याच्या मूर्त्या भरल्या जात आहेत त्याच्यामध्ये जे चप्पल घालून टाकतात त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे उपलब्ध आहे। आम्ही पोलीस आणि महानगरच्या पालिकेला सांगितलं, परंतु त्यांनी त्याचे दुर्लक्ष केलं। याशिवाय मागील वर्षी मूर्त्या फेकलेल्या आहेत त्याची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे उपलब्ध आहे। तर यावेळेला त्यांनी अजूनही लिहून दिलेलं नाही आहे की आम्ही धर्मशास्त्राप्रमाणे पारंपरिक पद्धतीने करू। यावेळेला महापालिकेने दुर्लक्ष केलं, आम्हाला ती गोष्ट लिहून पाहिजे। आमचं प्रशासन आणि महानगरपालिकेला कायमस्वरूपीचं सहकार्य असेल, परंतु त्यांनी धर्मशास्त्र पाळणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पोलीस विनाकारण अडवणूक केली असं म्हणतात, आम्ही अडवणूक कुठली केलेली नाही आहे। आम्ही प्रबोधन करतो, आम्ही संवाद करतो, आम्ही कुठल्या मूर्तीला हात लावलेला नाही आहे। आमच्याकडे त्याप्रमाणे क्लिप आहेत, याच्यामध्ये प्रशासन आणि पोलिसांनी धर्मशास्त्र पाळावं असं मी आवाहन करतो।